Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बच्चू कडूंचा अखेर शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिंदेंनी आमचे सर्व मुद्दे स्वीकारले, आता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, बच्चू कडूंचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलीनीकरण. पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाहीये असं कडूच म्हणाले होते. संजय राऊतांचा निशाणा. अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार. संजय राऊतांचं वक्तव्य. तर आघाडीमध्ये भांड्याला भांडं लागतं. काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रच आहे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाची काँग्रेस नेत्यांशी चर्चा. उमेदवार देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, ठाकरेंच्या नेत्यांना विचारणा करत काँग्रेसकडून राज्यसभेची मागणी. काँग्रेसला उमेदवार देण्याशिवाय गत्यंतर नाही. विधान परिषदेबाबत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट. आगे आगे देखो होता है क्या, सपकाळांचं सूचक विधान. दलित आणि राष्ट्रीय स्तरावर आम्ही काँग्रेसच्या पाठीशी, मात्र काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांच्या हक्कांवरती डल्ला मारू नये. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राऊतांची प्रतिक्रिया. विधान परिषदेत काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त. तर संजय राऊतांवरती प्रतिक्रिया देणं आम्ही बंद केलंय, पटोले यांच्याकडून राऊतांचा एकेरी उल्लेख. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांकडून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीमध्ये उमेदवारीचा निर्णय. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. विधान परिषद उमेदवारीवरून अंधारेंसाठी रुपाली ठोंबरेंचं व्हॉट्सअप स्टेटस. तर अंधारे नाराज नसल्याचं राऊतांचं वक्तव्य. नागपुरातील संघ मुख्यालयामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये संघासंदर्भात आक्षेपार्ह भाषा. डीएसएस नावाच्या संघटनेने पत्र पाठवल्याची माहिती. अशोक खरातला 8व्या गुन्ह्यात पोलीस कोठडी नाकारली. एसआयटी आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली आहे. 12 तारखेपर्यंत अशोक खरातला न्यायालयीन कोठडी. खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदूबाबांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. कृष्णाचा शिवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड. दाऊद इब्राहिमचा खास सहकारी सलीम डोलाची एनसीबीकडून कोर्टात हजेरी. दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतामध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचं यावेळेस डोलाचं सिंडिकेट. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत पहिली डबल डेकर बस दाखल. आनंदनगर या डेपोतून सेवेचा श्री गणेशा. शहरामध्ये एकूण 10 डबल डेकर बस धावणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.